तुम्ही कधी कोणावर इतकं प्रेम केलंय का, की ती व्यक्ती अचानक गायब झाली, तरीही तुम्ही तिची वाट पाहत राहिलात? ही कथा आहे आरवची आणि त्या मुलीची, जी त्याच्या आयुष्यात आली, पण कधीच त्याची झाली नाही. एक पावसाळी रात्री तिने त्याला शेवटचा मेसेज केला. "मला भेटायला ये शेवटचं एकदा" असं तिने लिहिलं. आरव धावत गेला, पण तिथे ती नव्हती. फक्त एक पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं, "मी आता कधीच परत येणार नाही." पण खरी गोष्ट इथे संपत नाही. 1 वर्षानंतर त्याला कळालं, ती जिवंत आहे. मग प्रश्न असा आहे, ती का गेली? आणि अजूनही ती त्याच्यावर प्रेम करते का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. पावसाचा मंद आवाज खिडकीवर पडत होता आणि आरव खिडकीजवळ उभा राहून भूतकाळात हरवला होता. त्या थेंबामध्ये त्याला अजूनही तिचा चेहरा दिसत होता. तिचं नाव होतं सायली. हो, सायली त्याच्या आयुष्यात आली, जशी पहिल्या पावसाची सर, आणि गेलीही तशीच अचानक शांतपणे, कोणताही आवाज न करता. कॉलेजचा पहिला दिवस होता. आरव नेहमीप्रमाणे शेवटच्या बेंचवर बसलेला. थोडा शांत, थोडा एकटा. तेवढ्यात वर्गाचा दरवाजा हळूच उघडला आणि ती आत आली. ओल्या केसामधून पाणी टिपकत होतं. पांढऱ्या ड्रेसमध्ये ती अगदी वेगळीच दिसत होती. "मे आय कम इन, सर?" तिचा आवाज ऐकताच आरव थबकला. त्या दिवसापासून सगळं बदललं. ओळख झाली, गप्पा सुरू झाल्या आणि नकळतच दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले. सायली खूप हसायची, खूप बोलायची, पण तिच्या डोळ्यात एक खोल दुःख लपलेलं असायचं. एकदा ती म्हणाली, "आरव, जर मी अचानक एक दिवस गायब झाले तर?" आरव हसून म्हणाला, "तू ना खूप फिल्मी आहेस." पण सायली मात्र शांत झाली. जणू तिला भविष्य माहिती होतं. दिवस जात होते आणि त्यांचं नातं आणखी घट्ट होत होतं. पाऊस, चहा, लांब फेरफटका सगळं एकत्र. पण एक दिवस सगळं संपलं. पावसाचीच एक रात्र होती. सायलीचा मेसेज आला, "मला भेटायला ये शेवटचं एकदा." आरव धावत गेला. त्याच ठिकाणी जिथे ते नेहमी भेटायचे. पण ती तिथे नव्हती. फक्त एक पत्र होतं. "आरव, मी तुला खूप आवडते, पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी आजारी आहे आणि आता परत येणं शक्य नाही. मी दूर चालली आहे, कारण तुला माझ्या दुःखात अडकवायचं नाही. एक वचन दे, तू पुन्हा हसशील आणि जगशील. तुझी सायली." त्या रात्रीनंतर सायली कधीच परत आली नाही. आरव पूर्णपणे तुटून गेला. पण हळूहळू त्याने स्वतःला सावरलं. सायलीला दिलेलं वचन त्याने पाळलं. तो पुन्हा जगायला लागला. पण गोष्ट इथे संपत नाही. पार्ट 2, रहस्य, सत्य जे सर्व बदलून टाकतं. सायली गेल्यानंतर साधारण 1 वर्ष झालं होतं. एका दिवशी आरवला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. "तुम्ही आरव बोलताय का?" "हो, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. तुमच्यासाठी काही महत्त्वाची माहिती आहे." आरव गोंधळला. तो लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे त्याला एक डॉक्टर भेटले. त्यांनी एक फाईल त्याच्या हातात दिली आणि म्हणाले, "ही सायलीची आहे." आरवचे हात थरथर कापू लागले. पण सायली तर डॉक्टर शांतपणे म्हणाले, "सायली आजारी नव्हती." आरव थबकला. तिला कोणताही गंभीर आजार नव्हता, पण ती एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकली होती. काही लोक तिचा पाठलाग करत होते. तिच्या कुटुंबावर धोका होता. आरवला काहीच समजत नव्हतं.
तिने स्वतःहून सगळ्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तुमच्यापासूनही म्हणजे ती जिवंत आहे. डॉक्टरांनी उत्तर दिलं नाही. फक्त एक छोटा बॉक्स त्याच्या हातात दिला. त्या बॉक्समध्ये एक लॉकेट होतं आणि एक नवीन पत्र. आरवने पत्र उघडलं. आरव, जर तू हे वाचत असशील तर म्हणजे मी अजूनही कुठेतरी जिवंत आहे. पण तुझ्यासाठी नाही. मी तुला खोटं सांगितलं, कारण सत्य खूप धोकादायक होतं. मी तुला दूर केलं, कारण तू सुरक्षित राहावंस म्हणून. तुला भेटायचं खूप वाटतं, पण आता ते शक्य नाही. जर नशिबाने परत भेटलो, तर कदाचित सगळं सांगू शकेन. तुझीच पण कायमची दूर गेलेली सायली. आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जिवंत होती, पण त्यासाठी नाही. त्या दिवसानंतर आरव रोज त्याच ठिकाणी जायला लागला, जिथे ते पहिल्यांदा भेटले होते. त्याला अजूनही आशा होती. कदाचित एक दिवस ती पुन्हा येईल. पावसाच्या त्या थेंबामध्ये तो अजूनही तिची वाट पाहत होता. काही प्रेमकथा अपूर्ण राहतात, कारण त्या संपण्यासाठी नसतातच. त्या फक्त जगण्यासाठी असतात. आठवणीत, आशेत आणि त्या एका भेटीच्या प्रतीक्षेत. तर मित्रांनो, काही प्रेमकथा अशा असतात ज्या पूर्ण होत नाहीत, पण त्या आपल्या मनात कायमच्या जिवंत राहतात. आरव अजूनही तिची वाट पाहतोय आणि कदाचित कुठेतरी सायलीही. तुम्हाला काय वाटतं, सायली पुन्हा परत येईल का? की ही कथा अशीच अपूर्ण राहील? जर तुम्हाला ही कथा, ही कविता मनाला भिडली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला या कथाचा पार्ट 3 ऐकायचा असेल, तर खाली कमेंटमध्ये पार्ट 3 नक्की लिहा. तुमच्या कमेंटवरूनच मी पुढचा भाग घेऊन येणार आहे, जिथे कदाचित सायली परत येईल किंवा अजून मोठं रहस्य समोर येईल. तोपर्यंत पावसाच्या प्रत्येक थेंबात तुमच्या आठवणी जपून ठेवा. आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत.